प्रामाणिक लाकूड तोड्या. मित्रांनो, या गोष्टीमधून खूप काही शिकायला मिळेल, त्यापर्यंत तुम्ही लास्टपर्यंत ही कथा नक्की पहा. एका गावामध्ये एक लाकूड तोड्या राहत होता. लाकूड तोडून आपला संसार चालत होता. एके दिवशी तो झाड शोधत एका नदीकाठी गेला. त्याला एक मोठे झाड सापडले. तो त्या झाडावर फांदी तोडण्यासाठी चढला आणि फांदी तोडू लागला. अचानक त्याच्या हातातून कुऱ्हाड खाली नदीत पडली. त्याच्याजवळ दुसरी कुऱ्हाड घेणे इतपत ही पैसे नव्हते. तो खूप निराश झाला आणि नदीकाठी येऊन रडू. नदी उर्फ सरिता देवी त्यांचे रडणे ऐकून प्रकट झाली आणि त्याला विचारू लागली की का रे तू रडत आहेस. लाकूड तोड्या सरिता देवीला आपली कुऱ्हाड नदीत पडली असे सांगतो. सरिता देवी लगेच नदीत बुडी घेऊन हातात सोन्याची कुऱ्हाड घेऊन प्रकट होते आणि लाकूड तोड्याला विचारते, ही आहे का तुझी कुऱ्हाड. लाकूड तोड्या नम्रपणे म्हणतो, देवी ही माझी कुऱ्हाड नाही. मग देवी त्याला चांदीची कुऱ्हाड दाखवते. तो परत मान हलवून, ही देखील नाही, कुऱ्हाड ही माझी नाही असं देवीला सांगितले. आता देवी पुन्हा बुडी घेऊन नदीत जाते व लोखंडाची कुऱ्हाड घेऊन प्रकट होते. इतक्यात लाकूड तोड्या म्हणतो, हो हीच आहे माझी कुऱ्हाड. देवी म्हणते, तो खूप प्रामाणिक आहे. या प्रामाणिकपणामुळे या तीनही कुऱ्हाडी तुलाच बक्षीस स्वरूपात ठेवते. तात्पर्य, नेहमी खरे बोलावे. तर मित्रांनो, ही गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला मात्र सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तो